ज्यांच्या हातात सरकार आहे ते व्यवस्थितपणे काम करत आहे। कोणीच्या राजकारणाचा काही इफेक्ट ठाण्यावर होणार नाही। आपण थोडंसं कर्तृत्वाचं आणि आध्यात्मिक स्वरूप पण देऊया। तर सध्या सेलिब्रिटीचं स्वरूप आलेलं आहे, पण एकतर्फी निवडणूक लढली जाणार आहे। शिंदे सरकार आल्यापासून म्हणजे माणुसकी आली आहे माणसामध्ये। आपल्याला पीएम स्ट्रॉंग नेता आहे म्हणून आपण हे करू शकतो। कोण निवडून येणार? उद्धव ठाकरे सेना येणार का शिंदे सेना येणार? 100% महायुतीचं। मेट्रो पाहिजे, तर मेट्रो तयार होत आहेत कुठे? बेरोजगारी खूप जास्त झाली आजकाल। ड्रॉबॅक आहे, जनतेला फेस करावं लागतंय। आणि जेवढा मलिदा वरचा काढायचा असतो ते राजकीय पक्ष काढत असतात। एक नरेंद्र मोदी आणि दुसरे राज ठाकरे। हिंमत राहिली नाहीये। मी शिवसेनेला वोट दिलेलं होतं, आता काँग्रेसमध्ये का गेला? मी काल मेहनत करून यांना निवडून आणलं। 4 जूनला सकाळी नाश्ता करता करता ते बघायचं आपण कोण निवडून येते। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आपला जो जागर लोकशाहीचा महाराष्ट्र दौरा आहे, हा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जातो आहे, तिथल्या मतदारांशी बोलतो आहे, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न हे समजून घेतो आहे आपण। त्यानिमित्तानं हे सगळं जाणून घेत असताना एक तिथली राजकीय परिस्थितीसुद्धा आपल्या लक्षात येते, लोकांचा रोष लक्षात येतो, लोकांचा कल कुणीकडे हे सुद्धा आपल्याला जाणवतं। आत्ता आपण ठाणे लोकसभा मतदारसंघात आहे। ठाणे म्हटलं की तुम्हाला कळलं असेल की हा किती हाय व्होल्टेज या ठिकाणची लढत आहे, कारण शिवसेनेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी करो या मरो अशी ही लढत आहे, कारण प्रतिष्ठेचा प्रश्न आहे। शिवसेना फुटल्यानंतर ठाणे कुणाचं हा प्रश्न वारंवार विचारला गेला आहे आणि त्याचं उत्तर या लोकसभा निवडणुकीतून मिळणार आहे। आता आपण मतदारांकडे जाऊया, त्यांच्याशी बोलूया, त्यांची मतं, त्यांच्या भूमिका, त्यांचे प्रश्न हे सगळं जाणून घेऊया। चला तर आपण ठाणे लोकसभा मतदारसंघात आहे आणि जागर लोकशाहीचा जो आपला महाराष्ट्र दौरा आहे त्यामध्ये आपण इथल्या मतदारांशी बोलणार आहे। इथल्या मतदारांचे नेमके प्रश्न काय आहेत, त्यांची भूमिका काय आहे आणि त्याच्यातून एक राजकीय परिस्थिती काय उद्भवली आहे हे आपल्याला समजून घेता येईल। नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीचा प्रचार एकदम रंगात आलेला आहे आणि ठाण्यामधली उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे। उमेदवार निश्चितीपासून ते पार म्हणजे अगदी त्याच्या अगोदरपासून शिवसेनेच्या फुटीपासून ठाणे एकदम हॉट सीटवर आहे आणि तशीच निवडणूक होईल अशी म्हणजे महाराष्ट्राला वाटते। पण ठाण्यामध्ये काय परिस्थिती हे जाणून घ्यायला आम्ही आलो आहे। नेमकी इथली परिस्थिती काय नाही, सध्या ठाणे लोकसभा म्हणा किंवा ठाणे शहर म्हणा, सध्या अशी परिस्थिती आहे की राजकीय पटलावर बघितलं तर सध्या सेलिब्रिटीचं स्वरूप आलेलं आहे। कारण का तर CM ठाण्याचे आहेत आणि एवढे सगळे हाय प्रोफाईल सगळं राजकारण इथे चाललेलं आहे। लोकांच्या काय आहे माहिती आहे का, लोकांच्या अपेक्षा भरपूर असतात आणि आहेत पण आता सध्या ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे तर ते कसं होतं, अपेक्षा खूप वाढल्या की कधी काय होतं की ते मॅच करणं हे जे उमेदवार असतात त्यांना पण अवघड होऊन जातं, कळलं की नाही। आणि मतदार म्हणून अपेक्षा प्रत्येक वेळेला वाढत जाणं किंवा अपेक्षा असणं याच्यामध्ये काही गैर नाही असं माझं तरी मत आहे। त्याची पूर्तता करण्यामध्ये सरकार किती प्रयत्नशील आहे किंवा किती पुरं पडलं आहे, तुम्हाला काय वाटतं? आता असं आहे बघा, त्यांचा प्रयत्न म्हणजे आत्तापर्यंत तरी असं दिसतंय की त्यांचा प्रयत्न हा तसा काय पूर्ण सक्षमपणे पूर्ण होतोय असं दिसत नाही। कामं चालू आहेत पण ते काय होतं आहे, त्याला जे स्पीड असायला पाहिजे किंवा जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे, म्हणजे समजा आता एखादी गोष्ट समजा मेट्रो पाहिजे आहे तर मेट्रो तयार होत आहेत कुठे? 1 2 3 4 5 6 मेट्रो आहेत, पण त्या तयार होऊन प्रत्यक्षात त्याचा वापर होईपर्यंत लोकसंख्या वाढते। म्हणजे जर एखाद्या एरियामध्ये ती मेट्रो चालू होणार असेल, तिथे चालू करताना 10 लाख लोकसंख्या असेल तर चालू होईपर्यंत 20 लाख होते। तुम्ही एक मुद्दा तुमच्या बोलण्यातूनच उपस्थित केला आहे, तो प्रश्न आहे नागरीकरणाचा। हो, आपण त्याचं विकेंद्रीकरण करणं म्हणजे शहर किती वाढवायचं याचे कुठंतरी मोजमाप असलं पाहिजे, पण आपल्याकडे ते कोणत्याच शहराच्या बाबतीत दिसत नाही। त्याला अपवाद ठाणे नाही आहे,
मुंबईला जा, पुण्याला जा, नाशिकला जा, कुठेही जा, ते नागरीकरणाचे प्रश्न खूप भयंकर आहेत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये 20 वर्षामध्ये त्याचा अक्राळ विक्राळ स्वरूप आपल्यासमोर असेल. त्याबद्दल काय वाटतं? आत्ताच बघा ना तुम्ही, आता मे महिना आत्ता चालू झाला, पाणी टंचाई गेल्या महिन्यापासून चालू झालेली आहे. सगळ्या म्हणजे गेल्या महिन्यामध्येच अशी आकडेवारी आहे की जेमतेम 30-35% सगळ्या धरणांचा पाणीसाठ्याचं जे काय प्रमाण आहे ते साधारण 30-35%वर आलेलं आहे. म्हणजे मेन ज्या गोष्टी आहेत, हवा, पाणी, आता पोल्युशनचं तर आहेच चालू विषय, म्हणजे ते पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. आता आमच्या महानगरपालिकेमध्ये 2 दिवसापूर्वी असा आदेश काढलेला आहे की गाड्या वगैरे धुण्यावरती बंदी काढलेली आहे. म्हणजे नाही, उन्हाळा म्हणजे पाण्याची कमतरता असल्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांनी सरसकट ह्या गोष्टींवर बंदीच आणलेली आहे की आता पाण्याचा गैरवापर थांबवला पाहिजे, योग्य वापर केला पाहिजे. माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. तुम्हाला काय वाटतं, नागरीकरणाचा प्रश्न जो आता उपस्थित झाला आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न नाही आहे का राजकारणामध्ये? बघा, नागरीकरणाचा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा आहेच, पण मी थोडंसं वेगळं त्याला स्वरूप देऊ इच्छितो. ते असं आहे की त्याच्यामध्ये राजकीय स्वरूप देण्यापेक्षा आपण थोडंसं कर्तृत्वाचं आणि आध्यात्मिक स्वरूप पण देऊया. याचं कारण असं आहे की इंदिरा गांधींनी नसबंदी आणलेली आणि त्याच्यावरती खूप टीका झाली. तुम्ही कुठच्या माणसाला किती सांगू शकता की तुला 2च मुलं की 1च मुलगा कर म्हणून? हां, कुठच्या जातीबद्दल UP MP बिहारबद्दल बोलायचं नाही. 4-4 5-5 6-6 मुलं आहेत आत्ता देखील. आणि असं आहे की राज्य सरकारने जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी सांगितलेले आहेत की असं वागावं असं सांगितलेलं आहे, पण ते कराच असं सांगितलेलं नाही आहे, कायदा नाही आलेला. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला कसं आहे की आपलं जे आत्ताचे जे सरकार आहे BJP, ते रस्ता, वीज आणि पाणी ह्याच्यावरती ते लक्ष केंद्रित करतात. खूप नितीन गडकरींनी रस्ते बनवलेले आहेत, खूप चांगले रस्ते. आता वीज आणि पाणी या 24 ते 29मध्ये बनवणार, आलं का लक्षात? त्यामुळे प्रत्येक जसं कावळा, चिमणी, पोपट, कबूतर आपापलं पक्षी प्राणी आपापलं जेवण शोधतात, तर मानव येतो तर त्याला तर ती बुद्धी आहेच ना आपलं जेवण शोधायची. त्याच्याकरता रस्ता, वीज आणि पाणी महत्त्वाचं आहे. एखादा मोचेचा धंदा करेल, एखादा टाटाचा धंदा करेल, तर त्याच्यामध्ये फार मोठं काय उद्योगाचं विकेंद्रीकरण करायला पाहिजे ना, त्याचं करायला पाहिजे ना. आता चायना बघा ना, 1980 साली चायना, इंडिया आणि सिंगापूर एकाच लेवलला होते, दोघांनी प्रगती केली, इंडिया मागे राहिला. आता जे सरकार, ज्यांच्या हातात सरकार आहे ते व्यवस्थितपणे काम करत आहे, ऐकलं का? उगाच त्यांच्याबद्दल भाऊ केला जातोय. आणि त्याचं सरकार हे चांगलं काम करतं असं यांचं मत आहे. तुम्ही मला सांगा, ठाणे लोकसभा जर डोळ्यासमोर आणला तर कुठले असे प्राथमिक प्रश्न आहेत की जे सोडवायला पाहिजेत, जे सोडवले तर हे ठाणे अतिशय चांगलं ठिकाण होऊ शकतं राहण्यासाठी, रोजगारासाठी, उद्योगासाठी? मुळात कसं आहे, ठाणे हे वाढतं शहर आहे, मुंबईच्या बाजूला असल्यामुळे ठाण्याची जी वाढ आहे ही कित्येक पटीने होते. आणि त्याच्यामधले सगळ्यात महत्त्वाचे 2 प्रश्न म्हणजे येणारा लोकसंख्येचा जो फोर्स आहे तो येत असल्यामुळे सर्वसामान्य ज्या गरजा आहेत, जसं पाणी आहे, रस्ते आहे, ह्याच्यावरती खूप ताण येतो आहे. आज तुम्ही पाहताय ठाण्यामध्ये रस्त्यांवरती ट्रॅफिक एवढं अतोनात वाढलेलं आहे की सर्वसामान्य माणसाला चालायला जागा नाही. आता अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरती ताबडतोब उपचार होऊ शकत नाही. पण जर का व्यवस्थित प्लॅनिंग असेल, मग अशी माझे मित्र ह्याच्याबद्दलच बोलले होते प्लॅनिंगच्या संदर्भात, की एक विचार आपण आज करतो आणि तो इम्प्लिमेंट होईपर्यंत वेगळं काहीतरी घडलेलं असतं. तीच परिस्थिती आज ठाण्याची झालेली आहे. एवढा बोजवारा उडालेला आहे सर्व या साध्या गोष्टींचा की थोडंसं आपण कुठेतरी कमी पडतो आहे. आणि ह्या गोष्टीची दखल सध्याचे जे राजकारणी आहेत हे घेतील असं वाटतंय. तेवढ्या अपेक्षा आहेत, बघूया. अपेक्षा आहेत सध्याच्या राजकारण्यांकडून. मला सांगा, राजकारण्यांकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, पण मतदारांच्या मनामध्ये कुठंतरी साशंकता आहे. आणि ती साशंकता अशी की आपण ज्याला निवडून द्यायचं तो याच पक्षात राहील का? कारण तोडफोडीचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये फार मागच्या 5 वर्षामध्ये हे सुरुवात कुणी केली, एंड कुणी केला, तर त्याच्यावरती डिबेट होईल. पण जे काही झालं ते काही महाराष्ट्राच्या हिताचं नाही झालं असं लोकांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? ह्या प्रसंगी पक्षभेद हा आपल्याला बाजूला ठेवला पाहिजे. आपल्याला एखाद्या व्यक्तीकडे त्याच्या कर्तृत्वावर आपल्याला मतदान करायला पाहिजे. ठाणे इज अ गुड लिव्हिंग स्पेस, एव्हरीबडी नोज. आपल्या ठाण्यात मुंबईच्या सगळ्यात जवळ कनेक्टिव्हिटी असलेलं शहर
म्हणून ठाणे शहराकडे बघितलं जातं. मुंबईतली मुख्य लोकसंख्या जी आहे तिथल्या छोटी घरं सोडून ठाण्यामध्ये ते लिव्हिंग स्पेसमध्ये राहायला येतात. भार वाढलेला आहे ठाण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर. स्थानिक स्वराज्य संस्था ही फुल इफिशियन्सीने काम करते. आम्ही बघितलं आहे, त्यांना इलेक्शनच्या आधी पण बघितलं आहे की गेल्या 40 वर्षात किंवा 30 वर्षात जे घडत नव्हतं ते गेल्या 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था इवन इन द पिरियड ऑफ कोविड खूप प्रचंड इफिशियन्सीने त्यांनी काम केलं आहे. त्यामागे तेव्हा भाजप सरकार होतं. भाजप सरकारने तेव्हा विरोध नाही दर्शवला की हे झालं आहे ते झालं आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं. त्याच पद्धतीने आत्ता सरकारी धोरणं जी आहेत, सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही विजन आहे ते आपल्याला जर का आपल्या सिटीमध्ये उतरवायचं असेल, ती ब्ल्यू प्रिंट आपल्याला साकारायची असेल तर आपल्याला मुख्य प्रवाहाबरोबर राहायला लागेल. आणि जगातनं भारताचा पुढचा चेहरा जो सगळ्यांना एक्सपेक्टेड आहे तोच असणार आहे आणि त्याच चेहऱ्याबरोबर आपल्याला राहून आपलं मतदान करावं लागेल. मी तुम्हाला प्रश्न असा विचारला होता की तोडफोडीच्या राजकारणाचा इफेक्ट ठाण्यावरती होईल. तोडफोडीच्या राजकारणाचा काही इफेक्ट ठाण्यावर होणार नाही. ज्या लोकांना अज्ञान आहे ती लोकच त्या प्रवाहात वाहत जातील की जिथे तोडफोड झाली. आणि ती तोडफोड का झाली, जे एखादा विद्रोह होतो 1857चा रिव्हॉल्ट का झाला होता, तर कोणतरी आपल्यावर अन्याय करतं आहे हे समजून आल्यानंतर तो रिव्हॉल्ट झाला होता. त्याला आजही आपण प्रशंसा करतो की जे झालं होतं ते चांगलं झालं होतं. 1857च्या उठावाची उपमा यांनी दिलेली आहे, जे काय महाराष्ट्रात घडलं. तुम्ही कसं बघता या तोडफोडीकडं? हे चांगलं आहे? नाही बघा, एक नागरिकांच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी कशा आहेत माहिती आहे का, नागरिकांना या गोष्टी मनातून आवडत नसतात. त्यांना सरळ साधं म्हणजे जीवन जगण्याची सवय असते. ते इतक्या टोकाच्या गोष्टी त्यांच्या म्हणजे कल्पनेत बसत नसतात. पण आता कसं आहे, जे एखादी गोष्ट घडून जाते मग घडून गेल्यानंतर आहे ना ती ॲक्सेप्ट करणं अथवा रिजेक्ट करणं हा त्याचा व्यक्तिगत विषय असतो. आता बघूया ते कसं आहे ते सगळ्यांचं आपण नाही सांगू शकत. म्हणजे सुरुवातीला आपण एवढ्या नागरी सुविधा समस्या याची चर्चा केली, पण आत्ताची जी निवडणूक आहे याच्यामध्ये ही चर्चा किंवा हे प्रश्न कितपत दिसतात? म्हणजे आता ही ठाण्याची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. आता आहे बघा, आता फक्त आहे ना दोन म्हणजे तसं म्हटलं तर एकाच पक्षाचे ते दोन भाग आहेत आता जे लढतात. त्याविषयी असा आता प्रचार आहे की खरी शिवसेना कुणाची, ठाणे जो जिंकेल त्याची. नाही मग तेच आहे ना, आता तोच तो विषय आहे ना. कारण कसं आहे माहिती आहे का, दोघांचंही समजा काय म्हणतात ना की बलस्थान किंवा त्यांचं काय आदराचं स्थान काय आहे तर दिघे साहेब आहे. ते काही झालं तरी दिघे साहेबांचाच ते शिष्य म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करत आहेत, बरोबर आहे. तर ह्या सगळ्यामधनं त्याचा अर्थ काय घ्यायचा की त्यांना पण आहे ना स्वतःचं जे काम आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय वाटतं की मी कोणाचा फॉलोअर आहे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? ही प्रतिष्ठेची लढाई केलेली आहे. नागरी प्रश्न जे आपण आता चर्चा केली त्याला कुठंच प्रामुख्यानं प्राधान्यानं क्रमच मिळत नाही आहे. आणि प्रतिष्ठेच्या विषयी शिवसेना कुणाची याची लढाई आणि त्याचं उत्तर ही लोकसभा देणार आहे असं सगळा प्रचार. तुमचं म्हणणं तुम्ही विचारलेल्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. आणि गोष्ट अशी आहे की कॉमन मॅन, जसं संदीप पाटणकर बोलले की कॉमन मॅनला ते मी शिवसेनेला वोट दिलेलं होतं, आता हा काँग्रेसमध्ये का गेला हे एवढाच प्रश्नापुरतं त्याचं असतं. परंतु मी तुम्हाला सांगू का, आपले जे IAS लॉबी आहे, IAS लोक, IPS लोक ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत असतात, ऐकलं का. आणि राजकीय लोक फक्त त्यांचे जे हिताचं असतं, याची बदली, याचं हे त्याचं ते, आणि जेवढा मलिदा वरचा काढायचा असतो ते राजकीय पक्ष काढत असतात. सगळे राजकीय पक्ष, कुठचाही राजकीय पक्ष त्याला काय अपवाद नाही आहे. त्यामुळे IAS लोकांनी ते स्कीम राबवायचे असतात. IAS, IPS, IFS या सगळ्या लोकांनी ते कामं करायचे असतात. ते त्यांचं काम करत असतं. महानगरपालिका, स्वायत्त संस्था, जिल्हा परिषदा ते त्यांचं काम करत असतात. त्यांच्याकडे निधी येत असतो. त्यामुळे हा प्रश्न आता ठाण्याच्या निवडणुकीत नगण्य आहे. आता प्रेस्टिजच आहे की कोण निवडून येणार, उद्धव ठाकरे सेना येणार का शिंदे सेना येणार. त्याच्यामध्ये आता 4 जूनला सकाळी आंघोळ न करता दात घसता नाश्ता करता ते बघायचं आपण कोण निवडून येते. हा सूर्या जयद्रथ. माझ्यासोबत कॉमन मॅन है, रिक्शा वाले, हिंदी में यहाँ क्या प्रॉब्लम है कॉमन सिटीजन को, कैसे देखते हैं इस चुनाव को? चुनाव बढ़िया देखते हैं और क्या बढ़िया देखते हैं, लेकिन पर कैसे देखते हैं, कैसे होगा ये चुनाव? किसकी हवा है? अच्छा आवाज़ होगा, अच्छा बढ़िया आएगा चुन के, और क्या आएगा, अपना झंडा वही रहेगा जो पहले से है. अपन एक ही आदमी के जानते हो, बाकी लोग को नहीं जानते.
बाकी लोग को नहीं जानते. मी पुन्हा एकदा शेवटच्या प्रश्नावर येतो, जो राजकीय प्रश्न आहे. म्हणजे आपण नागरी समस्या चर्चेला आणल्या, प्रतिष्ठेची लढाई आहे. पण आता या सगळ्या शिवसेना फुटल्यानंतर जे काय आता प्रतिष्ठा आहेच, म्हणजे ती नाकारता येणार नाही. पण काय वातावरण आहे इथं ठाण्यामध्ये, काय होऊ शकतं? नाही, वातावरण कसं आहे ते तसं बघायला गेलं तर म्हणजे सगळे जी मागं एकतर्फी लढत झाली तशी होईल? नाही, एकतर्फी बऱ्यापैकी एकतर्फीच होण्याची शक्यता आहे. कारण सगळे आता एका बाजूला एकवटलेले आहेत. आता महायुतीमध्ये सगळ्यात जास्त जर प्रमाण बघितलं तर महायुतीकडेच आहे, याच्यामध्ये काय वाद नाही आहे. त्यामुळे ते एकवटलेली आहे, त्यामुळे बऱ्यापैकी एकतर्फीच होण्याची शक्यता आहे. म्हणजे नेते एकवटलेत पण जनता एकवटली आहे, आता हे कार्यकर्ते बघा, जनता आहे ना, जनता अजिबात स्वतःचं आहे ना, खरं काय आहे मनातलं हे अजिबात आता बाहेर दाखवण्याच्या त्यांना तेवढी ती मूडमध्ये हिंमत राहिली नाही आहे. हो, म्हणजे आम्ही ज्यावेळेस लोकांना विचारतो, आम्हालाही प्रतिक्रिया आहेत की आम्ही बोललो तो परत आम्हाला दमदाटी होणं वगैरे या गोष्टी होणं. पण तुम्हाला काय वाटतं? साहेब बघा, त्याचं विश्लेषण असं आहे की बरोबर आहे, कॉमन मॅन घाबरत असतो, परंतु ह्याच्यामध्ये एक ना अशी एक हेरार्कीसारखं एक डिसेंडिंग ऑर्डर आलेली आहे. ते म्हणजे काय, तो आमदाराचे नगरसेवकाचे वॉर्ड ऑफिसमध्ये बूथ, तर सगळ्यांना काय सांगितलं जातं, हे बघ तुझा काय काम आहे, तू मतदार घरातून बाहेर काढ, त्यांना दिलासा दे. तो नगरसेवक सांगतो, बघा तुम्ही मला ओळखता ना, मी तुमचं काम करणार, बघा मला चपलेने मारा तुम्ही, पण मी तुमचं काम करणार. तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आपल्या पक्षाला वोट द्या. आणि असं करून आता याच्यामध्ये बोलणं चुकीचं ठरेल, पण एकतर्फी निवडणूक लढली जाणार आहे. सगळे महायुतीकडे खूप पक्ष एकत्रित झालेले आहेत. इवन 2 भारतामध्ये अत्यंत ओरेटर आहेत, एक नरेंद्र मोदी आणि दुसरे राज ठाकरे, एकत्र आहेत ते. आता ते बोलायला लागले की लोक हसणार, टाळ्या वाजवणार. त्यामुळे माझ्या मते तरी, माझं पर्सनल मत आहे, ओपिनियन डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन, एकतर्फी इथूनचे महायुतीचा जो उमेदवार आहे निवडून येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? नाही, मी माझ्या दोन्ही मित्रांच्या मताशी सहमत आहे. त्याला कारणच तसं आहे की तुम्ही जर का ठाण्याचा जर का पूर्व इतिहास पाहिला तर ठाण्यामध्ये हेच पक्ष आधी एकत्र होते आणि त्यांनीच आमच्या आधीच्या खासदाराला निवडून दिले. आज ते स्वतः वेगळे जरी झाले असले, त्यांच्या पॉलिटिकल आयडियॉलॉजीज बदलल्यामुळे त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि त्या आयडियॉलॉजीशी मॅचिंग होणाऱ्या पक्षांबरोबर युती केली. त्यामुळे काय झालं, हा जो एकगठ्ठा मतदारांचा जो ओघ आहे, म्हणजे मी काल मेहनत करून ह्यांना निवडून आणलं आणि आता जर का मी उभा आहे, एवढं सोपं गणित आहे ते. तर लोक कोणाचा विचार करतील, यांचा करतील का माझा करतील? सोपं गणित आहे असं हे सांगतात. मला सांगा, तुमचं काय मत आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर? ठाण्यामध्ये काय 100% महायुतीचं 100% आपण बघतोय लोकांची काय मतं आहेत, भूमिका आहे त्यांची जी आहे ती स्पष्टपणे ते मांडतात. विकासाच्या संदर्भामध्ये नागरिकांच्या अपेक्षा आहेत आणि असणं त्यात गैर नाही, परंतु त्या पुऱ्या करणं हे सरकारचं काम आहे. लोकप्रतिनिधीचं त्याचा पाठपुरावा करण्याचं काम आहे असं त्यांचं म्हणणं. आपण आणखी नागरिकांशी बोलूयात आणि जाणून घेऊयात त्यांची मतं. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आपण. इथं पूजेचं साहित्य विक्री करणारे बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय हे सगळं पूजेचं साहित्य आहे? येस, पूजेचं सामान आहे सगळे. सगळं ठेवता? हो, पूजेचं अगरबत्ती, कापूर वगैरे, फुलं वगैरे, हार वगैरे सगळं ठेवतो. कसं चाललाय व्यवसाय? व्यवसायात आता थोडं डाऊन चालू आहे. आता का बरं? आता कस्टमर आता ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये येतात आणि रेग्युलरवाले कस्टमर येत नाही आता. आणि कस्टमरला काय डिस्काउंट पाहिजे. आता कस्टमरला आपण तेवढं डिस्काउंट देऊ शकत नाही. बरं, डिस्काउंट देऊ म्हणजे रिटेल व्यावसायिकांची व्यथा तुम्ही मांडताय. हो. आता मला सांगा, आता लोकसभा निवडणूक आहे. हो. निवडणूक म्हटलं की लोकांच्या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे, होतं. की जी कमी होते, बरोबर, जी साधारणपणे कमी होते. हो. काय वाटतं ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये कुठले प्रश्न आहेत? ठाणे लोकसभामध्ये सांगितलं जरा प्रश्न असं आहे का, सगळ्यांची बेरोजगारी खूप जास्त झाली आजकाल. बेरोजगारी आहे, जॉब भेटत नाही माणसाला. आता मी पण शिकलेलो आहे, मी पण एज्युकेशन केलं आहे, मी पण BMS केलं आहे, बिझनेस फायनान्स केलं आहे. पण असं झालं आहे का, मी 2 वर्ष जॉब केलं पण मला तेवढा रिक्वायरमेंट भेटला नाही, म्हणून जॉब सुटून बिझनेस करतो आहे. जॉबमध्ये तुम्हाला फुलफिलमेंट होत नाही तुमच्या गरजांची. मला सांगा, आता निवडणूक आहे, मतदान आहे ना? हो, करणार आहे. आणि किती लोकांना सांगणार मतदान करायला? सगळ्यांना, जेवढं आपल्या ओळखीमध्ये सगळ्यांना, जे जे नाही त्याला पण बनवायला सांगणार का मतदान करा.
बरं, मतदान करा. फार चांगलं काम आहे मतदान करणं आणि योग्य तो उमेदवार निवडणं. आपल्या देशाचं सरकार त्यातूनच तयार होत असतं, देशाची धोरणं तयार होतात. मला सांगा, आता ठाणे लोकसभामध्ये जे तोडफोडीचं राजकारण झालं, शिवसेनेमध्ये फूट पडली आणि आता शिवसेनेचेच 2 पूर्वाश्रमीचे जे शिवसैनिक आहेत तेच एकमेकांच्या विरोधात आहेत. काय परिस्थिती आहे ठाण्यामध्ये? परिस्थिती अशी आहे का शिंदेसाहेब आल्यापासून थोडंसं बदल झाला आहे. ते शिंदेसाहेब आले म्हणजे खूप म्हणजे आता रिक्वायरमेंट ज्या आहेत की ठाण्यामध्ये की जे लॉकडाऊनच्या टायमाला असं झालेलं आहे का माणूस विचारत नव्हतं. आजच्या डेटला तर माणूस विचारत आहे. कारण लागलं तर माणूस उभं राहत आहे. लॉकडाऊनच्या टायमाला माणूस बाहेर निघत नव्हतं. एक असं झालं आहे की आजच्या दिवस शिंदे सरकार आल्यापासून एक म्हणजे माणुसकी आली आहे माणसामध्ये. मनुष्की आली. येस. पण ते फाटाफुटीचा काय परिणाम होईल ठाणे लोकसभेमध्ये? परिणाम एवढा तर होणार नाही परिणाम, पण जे झालंय ते तर बरंच आजच्या डेटला. झालंय ते बरंच म्हणताय. आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. आणखी अशाच काय प्रतिक्रिया? ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण तिथल्या मतदारांशी बोलतोय. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि त्यांच्या विकासाच्या संदर्भातली अपेक्षा या गोष्टी आपण जाणून घेतोय. माझ्यासोबत काही तरुण 2 नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूयात आपण. लोकसभा निवडणुका आहे, देशाची सर्वोच्च निवडणूक मानली जाते. याच्यातून आपलं देशाचं सरकार बनतं. देशाची धोरणं ठरवणारं हे सरकार असतं आणि याचा इम्पॅक्ट आपल्या प्रत्येकावर होतो. मग शिक्षणाचं धोरण असेल, आरोग्याचं असेल, रोजगाराचं असेल, एकूण अर्थकारण काय राहणार आपल्या देशाचं, आपलं जीवनमान कसं राहणार असं असणार. तुम्हाला काय वाटतं की कोणते मुद्दे हे निवडणुकीमध्ये प्राधान्यानं चर्चेला यायला पाहिजेत जे येत नाहीत? सगळ्यात प्रथम आता सांगायला गेलं तर आपल्याला सध्या एक दमदार नेता पाहिजे. म्हणजे एक लीडर पाहिजे. एक लीडर चांगला असेल तर तेव्हा सगळं काम होईल. आता डेव्हलपमेंटचा मुद्दा बघितलं तर तुम्ही रोडचा इन्फ्रास्ट्रक्चर चांगला झाला. आता आपल्या देशाचा डिफेन्स सेक्टर चांगला व्हायला पाहिजे. आता डिफेन्स सेक्टर सगळ्यात मोठा आहे कारण की आपल्या देशाचा जेवढे बॉर्डर आहेत, इंडियाचे जेवढे नेबरिंग कंट्रीज आहेत, त्यांना आता एवढं धाडस नाही पहिल्यासारखा. ते पहिले यायचे आतमध्ये आणि ते पण काय पण हल्ले करायचे. पण आता सध्या एवढं सिच्युएशन आहे की आपला कंट्री भरपूर स्ट्रॉंग आहे. या आपला पूर्ण आपण सपोर्ट आपल्याला PM स्ट्रॉंग नेता आहे म्हणून आपण हे करू शकतो. आणि डेव्हलपमेंट म्हणजे लोकांना एज्युकेशन पाहिजे. एज्युकेशन मोस्टली गव्हर्मेंट हॉस्पिटल भरपूर कमी आहेत आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम हे आहेत की फॅसिलिटी बरोबर नाहीत. जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भेटत आहेत ते नाहीत. माझं हे ते लक्ष आहे की आता जे पण आता PM निवडून येणार त्यांना जरा गव्हर्मेंट हॉस्पिटलचं आणि सुविधा लोकांना व्हायला पाहिजे. आणि प्लस लोकांना जेवढं ॲनिमल्सचं जे आहेत त्यांचं पण पेट लोकांचं पण काही सुविधा बरोबर नाही. त्यांच्याकडे पण त्यांचं लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचं लक्ष तर आहेच, डेव्हलपमेंटवरती आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवरती आहे, डिफेन्स सेक्टरमध्ये आहे, सगळ्यांकडे आहे, ते मान्य आहे. पण हे पण जे काय थोडेफार आहेत त्याच्यावरती पण त्यांना लक्ष व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे याच्यावर? माझ्या मते जे आता अनएम्प्लॉईड पीपल आहेत त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल व्हायला पाहिजे. त्यांनी यावर जास्त लक्ष केलं पाहिजे. जसं यांनी सांगितलं रोड इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीचे मुद्दे तर आता ज्यावर काम चालूच आहे. खूप विकासाने काम होत आहेत, पण अनएम्प्लॉयमेंट याबद्दल काहीतरी सरकारने ॲक्शन घ्यायला. महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांनी उपस्थित केला. सध्या लोकांमध्ये आम्ही फिरताना महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्रातली राजकीय तोडफोड ह्या गोष्टींबद्दल खूप लोक बोलतात. तुम्ही याच्याकडे कसं बघता? आता बघा, त्यांचं राजकारणी विषय आहे. त्यांचा आपसामध्ये काय आहे, त्यांचं काय बोलणं झालं आहे काय नाही. पण याचा जो पूर्ण ड्रॉबॅक आहे जनतेला फेस करायला लागतं आहे. त्यांचं आपसामध्ये काय पण चाललं आहे त्याच्यामुळे भरपूर कामं थांबले तो. त्यांचं जेव्हा चीफ मिनिस्टर बदललात भरपूर कामं थांबलेत आणि त्याच्यानंतर भरपूर कामं झालीत. पण जी कामं व्हायला पाहिजे न झालं, त्यांच्या आपसाच्या भानगडीमध्ये आमच्यासारख्या लोकांना भरपूर त्रास होतो याच्यामध्ये. हे त्यांनी आपसामध्ये सुलझावं आणि सॉल्व्ह करून देशाकडे जावं आणि एक लोकित सारं काम करावं त्या लोकांनी. तुम्हाला काय? मला असं वाटतं या टायमाला पॉलिटिक्समध्ये जे चालू आहे, अलग अलग पक्षांचे नेते, हे सगळं एकच काहीतरी सिस्टम होऊन मग लोकांसाठी जे फायदेदार ठरेल की विकसित खरोखर होईल या हिशोबाने त्यांनी काहीतरी पावलं उचलायला पाहिजे. आता कन्स्ट्रक्शन तर खूप मोठ्या लेवलमध्ये चालू आहेत जसं की, पण त्यांना सुविधा उपलब्ध करून देणं हे पण मोठी सुविधा उपलब्ध. मला सांगा, तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये काम करता? मी आहे हॉटेल इंडस्ट्री सेक्टरमध्ये आहे. स्वतःचा व्यवसाय आहे माझा. तुमचा?
पण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. दोघंही हॉटेल इंडस्ट्री. आता मला सांगा, महागाईमुळं लोक त्रस्त आहेत असं म्हणतात, त्यांच्या खर्चामध्ये कमतरता आलेली आहे? आता तुमच्या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक वाढले आहेत का कमी झाले? नाही, महागाईचा सवाल नाही हो. लोकांना जर का चांगलं एम्प्लॉयमेंट भेटेल, पैसा सारखं चांगलं कमावेल लोक, आणि लोकांना पैसे खर्च करायला प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम हे आहे की लोकांना पूर्ण तुम्ही सुविधा द्या, गव्हर्नमेंट पूर्ण फॅसिलिटी द्या आणि लोकांना अवेअरनेस करा. गव्हर्नमेंटनी भरपूर सारी हे आता गव्हर्नमेंटतर्फे ज्या पण स्कीम म्हणजे येतात लोकांसाठी, जे पण जनतेसाठी, पण त्या जनतेपर्यंत खरंच पोचत आहेत का, हा पण प्रश्न आहे. कारण यामध्ये मग भ्रष्टाचार आला, काय आला, लोकांपर्यंत सुविधा पोचत नाही. सरकारतर्फे ते जाहीर करतात की न्यूज चॅनलमध्ये हे आम्ही स्कीम चालू केल्या आहेत, पण त्यांचं खरोखर ते लोकांपर्यंत पोचतं. इम्प्लिमेंटेशनवरती भर दिलं पाहिजे. मला सांगा, आता या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो? होऊ शकतो, डेफिनेटली होऊ शकतो. डिपेंडिंग ऑन कुठला लीडर येणार आहे त्याच्यावरती. आपला आता लोकांच्या हातामध्ये आहे, कोणाला निवडून येतोय आपण. बरोबर, हे तर लोकांच्याच हातात आहे. आणि खरोखर याबद्दल लोकांमध्ये फरक होऊ शकतो. इलेक्शनमध्ये काही रिझल्ट होऊ शकतो. सध्या या हिशेबाने भाजपाचं सरकार आहे म्हणजे पर्टिक्युलरली, तर ते कामं तर चालूच आहे असं बोलावं लागेल. पण आणि त्यामध्ये काय प्रोग्रेस करता येईल यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आपल्यासोबत हे नागरिक होते आणि बऱ्यापैकी त्यांनी स्पष्ट त्यांची मतं मांडली. दोघंही हॉटेल व्यावसायिक आहेत आणि काय स्थिती आहे मार्केटमध्ये याविषयी त्यांनी बोललं. सरकारकडून काय अपेक्षा आहे ही सुद्धा त्यांनी सांगितलेली. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला फॉर द पीपल न्यूजचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं. आणि या निमित्तानं आपण विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जातो आहे. तिथले प्रश्न, मतदारांच्या भूमिका, समस्या असं सगळं समजून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करतो आहे. आज आम्ही ठाणे लोकसभा मतदारसंघात हा आढावा घेतला. यावेळी जी मतदारांनी जे काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तुम्ही पाहिलेल्या आहेत. साधारणपणे मतदार जो आहे तो भूमिका व्यक्त करायला थोडासा तयार होत नाही असं आम्हाला दिसून आलं. म्हणजे आम्ही अनेक लोकांशी बोललो, अनेक लोकांना विचारलं, परंतु मतदार हा बोलायला तयार नव्हता. आणि हा कुठला मतदार होता? तर हा शिक्षित मतदार होता, हा कामगार मतदार होता, अगदी मजूर होता. हे सामान्य जे वर्ग आहेत की जे राजकारणापासून दूर राहतात किंवा राजकीय नेत्यांचा एक दबाव या घटकांवरती निर्माण होऊ शकतो, असे जे घटक आहेत हे याविषयी बोलताना आम्हाला दिसले नाहीत किंवा आमच्याशी त्यांनी संवाद साधला नाही, आम्ही विचारू नये. पण साधारण ऑफ दी कॅमेरा ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोललो, इथली राजकीय परिस्थिती जाणून घेतली, त्यावेळी म्हणजे हा सगळा जो घाट घातलेला आहे महाराष्ट्रामध्ये, तोडाफोडीचा, महागाई जी वाढलेली आहे किंवा बेरोजगारी जी दिसते आहे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ही लोकांची अपेक्षा. आणि हे दूर व्हावं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर यावं, रोजगाराची निर्मिती व्हावी असं लोकांचं म्हणणं आहे. परंतु काही लोक जे म्हणतात की मोदी सरकारच इन्फ्रास्ट्रक्चर पुरवू शकतं, तेच सरकार देशामध्ये पाहिजे जर तुम्हाला विकास हवा असेल तर. काही लोकांचं म्हणणं आहे, जो सामान्य मतदार आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही बोलू शकत नाही कारण आम्हाला त्याचा त्रास होतो किंवा त्रास होईल असं लोकांनी बोललं. त्यावेळी मात्र ऑफ द रेकॉर्ड त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी महागाई खूप आहे, बेरोजगारी आहे, आमचे धंदे होत नाहीत, आम्हाला रोजगार व्यवस्थित मिळत नाही. आणि जे तोडफोडीचं राजकारण आहे याविषयी मात्र प्रत्येकजण हा ऑफ द रेकॉर्डच बोलला. याविषयी कोणी स्पष्टपणे बोलण्यास म्हणजे तयार झाले नाहीत. काही लोक बोलले, पण इथं एकतर्फी जी लढाई मागं आपण बघितली आहे तशी ती होणार नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणजे अंडरकरंट शिवसेना फुटल्याचा हा निश्चितपणे आणि प्रतिष्ठेची लढाई ही झालेली आहे. म्हणजे इथले महागाई, इथली बेरोजगारी, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या दुय्यम गोष्टी बनलेल्या आहेत. परंतु शिवसेना कुणाची हा विषय ठाणे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरती ठरेल असं दोन्ही बाजूनी प्रचारामध्ये हा मुद्दा उचलला जातो आणि तो प्रमुख मुद्दा ठरलेला आहे. व शिवसैनिक, मग ते
उद्धव ठाकरेंबरोबरचे असतील किंवा ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे असतील. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ते मुख्यमंत्री बनल्यानंतर जे काही ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न झाले त्याचा एक इम्पॅक्ट इथं जाणवतो, लोक बोलतात. आणि परंतु मी मगाशी जसं म्हटलं की प्रतिष्ठेची लढाई आहे, हे विकास दुय्यम झाला आहे, बेरोजगारी दुय्यम झाली आहे, महागाई दुय्यम झाली, मुद्दा बनला आहे प्रतिष्ठेचा. आता हा प्रतिष्ठेचा मुद्दा या निवडणुकीवरती किती परिणाम करतो हे आपल्याला 4 जूनच्या निकालामध्येच दिसून येईल. आणि इथं जे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा आहेत त्याच्यामध्ये 5 आमदार जे आहेत ते त्यातले 3 भाजपचे आहेत, 2 शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि 1 ज्या मीरा भाईंदरच्या आहेत त्या अपक्ष आहेत, पण त्यांचाही पाठिंबा साधारणपणे महायुतीलाच आहे. आणि अशा पद्धतीनं 6 आमदार देखील महायुतीच्या बाजूने आहेत. परंतु आता जनता कोणाच्या बाजूने आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला हे 4 जूनच्या निकालातच आपल्याला स्पष्ट होईल. आमचा हा जो दौरा आहे हा पुढं असाच दुसऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार आहे. तिथले प्रश्न, तिथल्या समस्या आम्ही मतदारांशी बोलून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तुम्हाला हा आमचा जागर लोकशाहीचा दौरा जो तो कसा वाटतो हे आम्हाला निश्चितपणे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि आमचे व्हिडिओज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती. भेटूयात तर. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, ठाणे लोकसभा मतदारसंघ.